Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 4th Effects of Electric Current. Here in this video we are going to discuss about energy transfer in an electric circuit. Also about heating effect of electric current. Students, today we are going to start part first, science part first and unit 4th, that is the effects of electric current. So in this video we are going to start from energy transfer in an electric circuit. So here, can you recall, observe and discuss? So these 2 points are reduced point, and therefore we are going to start with this point, energy transfer in an electric circuit. So here see, for that try this one activity is given here. Materials for that are connecting wires, electric cell, then electric resistance, then voltmeter here, and ammeter is given, and key plug that is given here, plug key that is so these materials are essential for this. Now see the procedure. Connect the circuit as shown in this figure. After taking components of the proper pole values, measure the current I. Also measure the potential difference, that is the VAB. So potential difference between these 2 points, that is in the unit of the volts. Here current is I. Measure the current and of these 2 resistance point AB. The potential at A point is higher than the potential at B, as the point is connected to the positive electrodes of the cell and the point B is connected at the negative इलेक्ट्रोड ऑफ द सेल. आता इथं सेल जो आहे त्याच्या पॉझिटिव्ह जे इलेक्ट्रोड्स आहेत त्याला काय केलं आहे, हा पॉइंट ए जो कनेक्ट केलेला आहे, आणि निगेटिव्हला काय कुठला पॉइंट कनेक्ट केला आहे, बी हा पॉइंट केलेला आहे, आणि त्याच्यामुळे ए मध्ये असणारे जे पोटेन्शियल आहे, सो दॅट इज हायर पोटेन्शियल दॅन दॅट ऑफ द बी. बी पेक्षा काय असणार आहे, तो हायर असणार आहे. सो इफ चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी, ए पासून बी कडे काय होणार आहे, चार्ज फ्लो होणार आहे. सो दॅट इज अ क्यू चार्ज. तो चार्ज कोणता आहे, क्यू चार्ज आहे. सो वर्क व्ही दॅट इज अ वोल्ट ए बी अँड क्यू. सो दॅट इज अ वर्क दॅट हॅज बीन डन. सो क्यू वाईल गोईंग फ्रॉम ए टू बी, क्यू जे आहे म्हणजे चार्ज जेव्हा काय होतो या ए पासून बी कडे काय होतो, जेव्हा फ्लो होतो तर तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये वर्क होतं व्ही इंटू क्यू. व्ही इज दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. सो फ्रॉम व्हेअर डज द एनर्जी कम टू डू धिस वर्क. आता हे जे वर्क झालेलं आहे क्यू इंटू व्ही इंटू क्यू, हे जे वर्क आहे हे वर्क होण्यासाठी इथे एनर्जी कुठली आली सांगा बरं. सो द सोर्स ऑफ द एनर्जी इज द सेल. तर ही एनर्जी जी आहे तर ती कुठून मिळालेली आहे, सेल जे आपण इथं कनेक्ट केलेले आहेत त्याच्यामधून. सो दॅट सेल्स गिव्स द एनर्जी थ्रू द चार्ज क्यू टू द रेजिस्टन्स वेअर वर्क व्ही इंटू क्यू दॅट इज परफॉर्म्ड. हा जो सेल आहे, सेल जे आहेत तर ते काय करतात, त्याच्यासाठी दॅट गिव्स द एनर्जी, आणि त्या एनर्जी थ्रू काय होत असतो, हा जो चार्ज आहे क्यू, हा चार्ज तो काय होतो याच्यामधून पास होतो. अँड हिअर व्ही ए बी अँड क्यू दॅट इज अ वर्क इज परफॉर्म्ड हिअर. सो इफ द चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी इन टाइम टी. आता हा जो चार्ज आहे तर तो काय झाला, ए टू बी या पॉईंटमधून टी या टाईममध्ये काय झालेला आहे, तो
समजा फ्लो झालेला आहे. सो द वर्क इज परफॉर्म्ड इन टाइम टी. देन ड्युरिंग दॅट टाइम द एनर्जी V into Q is given to the resistor. तर टाइम टी मध्ये काय होणार आहे, वर्क होणार आहे. तर ते वर्क जे आहे तर त्या टाइम टी मध्ये ती एनर्जी जी आहे तर ती सेलकडून त्याला ट्रान्सफर केली जाणार आहे. सो व्हॉट हॅपन्स इन दिस एनर्जी? धिस एनर्जी इज रिसिव्ड बाय द रेजिस्टर्स. आता ही जी एनर्जी आहे तर ती कोण रिसीव्ह करतं? हे रेजिस्टर्स जे आहेत तर ते करतात अँड दॅट इज कन्वर्टेड इन टू द हीट एनर्जी. तर या एनर्जीला काय करतात ते हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात अँड द टेम्परेचर ऑफ दीज रेजिस्टर्स इन्क्रीज. आणि त्याच्यामुळं या रेजिस्टर्सचे टेम्परेचर जे आहे तर ते काय होतं, इन्क्रीज होतात. नाव हिअर सी हिअर वन क्वेश्चन इज देअर. If in the circuit the resistor is replaced by motor, in which form will the energy given by the cell get transferred into? तर इथं समजा जर या रेजिस्टरच्या ऐवजी काय केली, मोटर जर इथं ठेवली तर इथं जी एनर्जी मिळते ती इथं हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर होते. समजा जर इथं मोटर बसवली तर ती एनर्जी जी आहे तर ती कशामध्ये ट्रान्सफर होईल? सो दॅट इज ट्रान्सफर इनटू कायनेटिक एनर्जी. तर त्या मोटरमध्ये असणारे जे काय कॉपर कॉईल आहे तर ती काय होते, दॅट गेट रिव्हॉल्व्ड अँड दॅट ट्रान्सफर इनटू कायनेटिक एनर्जी. नाव हिअर सी P is equal to the electrical power is equal to energy upon time period and that equals to. आता इथं बघा P जे आहे पॉवर. सो हिअर पॉवर इज इक्वल टू P is equal to इलेक्ट्रिकल पॉवर जे आहे P म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिकल पॉवर दॅट इक्वल्स टू द एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. दॅट फॉर्म्युला इज अँड हिअर एनर्जी इज नथिंग बट द हिअर द अपॉन द टाइम टी. ओके, सो दॅट इक्वल्स टू. आता इथं बघा Q अपॉन टी जे आहे तर जो चार्ज आहे, चार्ज दॅट इज इन अ स्पेसिफिक टाइम इंटरवल. सो दॅट इज नथिंग बट करंट. तर तो काय आहे, करंट होऊ शकतो. सो दॅट इक्वल्स टू V इंटू I. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. So that is equation number 1. Okay. So the source of the energy, the cell that gives in the time t energy P into T to the resistor if I is the current flowing through continuously through the circuit, the heat produced in the resistors in time that will becomes C as electrical power is equal to V into Q upon T. So that becomes here Q upon T, that is nothing but current. Therefore here P is equal to V into I. Here see here the heat produced in the resistors. Heat is produced in resistor in time t, that becomes H into electrical power into T, that equals to. So that is the P means what? P means V into I. So that is written here into T. So that is the equation number 2. Now see, according to the Ohm's law, V is equal to, that is nothing but current into resistance, and therefore here H that becomes as a I is nothing but what is that? So here V square into what? 1 upon R, that becomes heat is equal to V square into R upon 1 upon R here. This one is the fourth equation. So similarly H is equal to I into R, because
V is nothing but I into R and then into T here, and it becomes I square into T into T. So this is the equation number 5. Now here, so that heat is equal to I square into R into T, and that is called as a Joule's law of heating. So this one is a Joule's law of heating. Okay. Now here see the unit of electric power. We write here the unit of the electrical power. So what is the power? Power is V into I, current. That is the potential difference that measures in volts and current in ampere. So the units of these two are volt into ampere. Now P is nothing but volt into ampere, and that is the joule upon coulomb into coulomb upon seconds. Here these two. So here coulomb and coulomb get cancelled, and here 1 joule upon 1 second, and that is nothing but W. And what is the W? W is a watt, and therefore here thus the unit of the electric power is becomes as a 1 watt. तर इलेक्ट्रिक पॉवरचं जे युनिट आहे तर ते आपण कशामध्ये सांगू शकतो? 1 वॅट इज 1 काय आहे? वॅट जे आहे तर ते काय आहे? इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट आपण सांगू शकतो. सो हियर thus the energy is transferred through the electric circuit, and heat is here generated as like that of the Joule's law of heating. याच्यानुसार काय होते? ही एनर्जी जी आहे तर ती हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर केली जाते. Now see the next part. One is a heating effect of electric current. Heating effect of electric current. Here, when a resistor is connected in an electric circuit, heat is produced in it due to the current. हे आता आपण पाहिलं बघा, एखाद्या सर्किटमध्ये काय होतं? जेव्हा रेजिस्टर्स कनेक्ट केलेले असतात तर तेव्हा तिथे काय होतं? हीट तयार होत असते. ही हीट कशामुळे? तर त्या सर्किटमधून जो करंट पास होतो त्याच्यामुळे ही तयार होते. सो धिस इज नोन ॲज अ हीटिंग इफेक्ट ऑफ अ सर्किट. यालाच काय म्हटलं आहे? हीटिंग इफेक्ट ऑफ द सर्किट असं म्हटलेलं आहे. सो हियर सम फिगर्स आर सी हियर. Equipment such as water boiler, electric cooker, electric bulb that make use of the heating effects of the electric current. तर हे सगळे जे इक्विपमेंट्स आहेत, वॉटर बॉयलर जो आहे किंवा इलेक्ट्रिक कुकर असतो त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिक बल्बमध्ये, तर याच्यामध्ये हा जो इफेक्ट आहे तर त्याचाच काय केला तो यूज केला जातो. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅविंग हायर रेजिस्टिव्हिटी दॅट आर यूज हिअर. आणि इथे काय केलं जातं? जे कंडक्टर्स आहेत जे त्यांची रेजिस्टिव्हिटी काय आहे? हायर असते, तर त्यांचा यूज याच्यामध्ये या इक्विपमेंटमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल द कॉईल मेड अप ऑफ an alloy nichrome is used in the electric heater cooker as a resistor. मग याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल कुकर किंवा हीटर जे असतात तर त्याच्यामध्ये नायक्रोम जो आहे, नायक्रोम, तर त्या अलॉयचा काय केला जातो? यूज केला जातो ॲज अ रेजिस्टर म्हणून. सो वाईल हिअर टंगस्टन वायर इज यूज इन द इलेक्ट्रिक बल्ब. आणि इलेक्ट्रिक बल्ब जे असतात, बल्ब आपण यूज करतो तर त्याच्यामध्ये टंगस्टन जी वायर आहे तर ती ॲज अ रेजिस्टर म्हणून वापरली जाते. बिकॉज आता हे का वापरलं जातं बघा, व्हाय इट इज यूज इन दिस इलेक्ट्रिक बल्ब. सो टंगस्टन वायर इज यूज इन द इलेक्ट्रिक बल्ब. व्हाय? बिकॉज द करंट इन दिस वायर गेट्स हीटेड नियरली अप टू द 3400 डिग्री सेल्सियस
पर्यंत काय केलं जातं हीट दिली जाते अँड इमिट्स लाईट आणि मग काय होतं त्याच्यामधून लाईट इमिट होतो. सो द हॉट वायर ऑल्सो दॅट रेडिएट्स हीट टू द सर्टन एक्सटेंट आणि ती जी हॉट वायर आहे तर ती पण काय होते काही सर्टन एक्सटेंटपर्यंत ती काय होते त्याच्यामधून रॅडिएशन जे आहे तर ते बाहेर पडतात. नाव हिअर सी सेव्हरल टाइम्स वी हिअर और वी रीड अबाउट द बिल्डिंग कॅचिंग फायर ड्यू टू द शॉर्ट सर्किट. बऱ्याच वेळेला अशा काय होतो आपण बातम्या ऐकतो किंवा आपण वाचतो की काही बिल्डिंग्स ज्या आहेत तर त्या शॉर्ट सर्किटमुळे काय झालं त्या बिल्डिंग्सना आग लागलेली आहे वगैरे. समटाइम्स इफ वी स्विच ऑन अँड इक्विपमेंट इन आवर हाऊस द इलेक्ट्रिक फ्यूज वायर मेल्स अँड द इलेक्ट्रिकल सप्लाय शट डाऊन. तर काही वेळेला काय होतं बघा आपण इक्विपमेंट काय करतो स्विच ऑन करतो आपण म्हणजे सुरू करतो तर त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिक फ्यूज असते तर ती काय होते मेल्ट होते आणि इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तर तो पूर्णपणे अचानकपणे शटडाऊन होतो. सो लेट अस डिस्कस अबाउट द कॉज ऑफ धिस ब्रीफली. आता आपल्याला याच्याबद्दल थोडंसं ब्रीफमध्ये आपण त्याचं कारण बघूयात. सो होम इलेक्ट्रिकल कनेक्शन्स दॅट कन्सिस्ट लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर्स. याच्यामध्ये 3 आहेत बघा वायर्स जोडलेले असतात. त्यातली एक वायर काय आहे लाईव्ह आहे, त्याच्यानंतर न्यूट्रल आहे आणि कसली वायर असते त्याच्यामध्ये अर्थ वायर असते. अशा काय आहेत 3 वायर्स त्याच्यामध्ये कनेक्ट केलेले असतात. तर आपल्या घरामध्ये असणारे जे काय सर्किट्स आहेत तर त्याच्यामध्ये कनेक्शन्समध्ये लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ वायर. सो लाईव्ह and neutral wires have potential difference that between 220 volts. हे जे लाईव्ह आणि न्यूट्रल वायर आहे तर त्याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असतं 220 volts एवढं काय आहे पोटेन्शियल डिफरन्स असतं. अँड अर्थ वायर इज कनेक्टेड टू द ग्राउंड आणि ही जी अर्थ वायर आहे तर ती ग्राउंड जे आहे तर ते ग्राउंडला म्हणजे जमिनीला काय केले असते कनेक्ट केलेली असते. ड्यू टू अ फॉल्ट इन द इक्विपमेंट or if the plastic coating of a live or neutral wire that gives away. समजा जर काय झालं काही कारणांमुळे हे जे लाईव्ह किंवा न्यूट्रल वायर आहेत त्याच्यावरचे जे प्लास्टिक कोटिंग असतं तर ते कोटिंग काय झालं निघून गेलं किंवा ते काय झालं गेलं समजा तर काय होऊ शकतं बघा द 2 वायर्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. मग ते दोन्ही वायर काय करतात एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात and large amount of current flows through the that produces heat आणि त्याच्यामुळं खूप जास्त मोठा करंट त्या वायर्समधून फ्लो होत असतो आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं तिथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात हीट तयार होते. इफ एनी इनफ्लेमेबल मटेरियल आणि समजा तिथे काय असेल काही ज्वालाग्राही पदार्थ इनफ्लेमेबल काही मटेरियल समजा आलं फॉर एक्झाम्पल वूड, क्लॉथ्स, प्लास्टिक एक्सेट्रा. So that exist around the place it can catch fire आणि असे जर इनफ्लेमेबल जर काही मटेरियल त्याच्यामध्ये आलं तर त्याच्यामुळे काय होतं दॅट कॅचेस फायर अँड दस देअरफॉर फ्यूज वायर इज यूज्ड टू अ प्रिकॉशनरी मेजर्स. आणि म्हणून तिथे काय असतं फ्यूज वायर जे आहे तर त्याची नेहमी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सो वी हॅव लर्न्ड अबाउट द फ्यूज वायर इन प्रिवियस स्टँडर्ड. आपण याच्याबद्दल काय केलं आहे फ्यूज वायरबद्दल मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. सो ॲज सून ॲज द हाय करंट फ्लोज इन द सर्किट द फ्यूज वायर मेल्स. जसं काय होतं त्याच्यामध्ये जास्त करंट जो आहे तर तो फ्लो होतो त्या सर्किटमधून तर ती काय होते फ्यूज वायर जी आहे तर ती मेल्ट होते अँड दॅट ब्रेक्स द सर्किट अँड एनी मिसहॅप इज अवॉइडेड. आणि मग ती काय होतं त्याचं जे कनेक्शन आहे तर ते काय होतं लूज होतं ब्रेक होतं अँड पुढची जी काही घटना आहे किंवा दुर्घटना आपण म्हणूया त्याला सो दॅट गेट अवॉइडेड आणि ती काय केलं ते अवॉइड केली जाते इथे. आता इथं बघा मेनी टाइम्स पर्टिक्युलरली इन द समर सीझन काय होतं का उन्हाळ्यामध्ये ह्यूज इलेक्ट्रिक पॉवर इज यूज इन द इव्हिनिंग्स ड्यू टू द होम लाइटनिंग, फॅन्स, एअर कंडिशनर्स and use of the electricity in shops etc.
तर इव्हिनिंगमध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात काय होतं, इलेक्ट्रिक पॉवर जी आहे तर ती यूज केली जाते. बिकॉज द सीझन इज समर सीझन अँड ऑल द पीपल्स नीड्स टू revolving the fans, or they use fans, conditioners, air conditioners, etc. So as the result, excessive current is drawn from the transformer supplying the electricity. आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट ऑफ धिस ट्रान्सफॉर्मर जे असतात त्यांच्याकडून काय होतं, जास्त मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती सप्लाय केली जाते. इफ द कॅपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इनसफिशियंट. आता त्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी जर पुरेशा प्रमाणात नसेल, इनसफिशियंट असेल, सो इट फेस therefore the fuse wire melts and supply gets shut down. आणि अशा वेळी काय होतं, तिथे असणारी जी फ्यूज वायर आहे तर ती काय होते, मेल्ट होते आणि ती जी पॉवर आहे तर ती शटडाऊन होते. सो हियर इट्स सो दॅट सच इव्हेंट्स ऑकर्स ड्यू टू द ओव्हरलोडिंग. आणि असे जे इव्हेंट्स होतात तर ते कुणामुळे होतात, साधारणपणे ओव्हर जे लोडिंग आहे तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना काय होतात, घडत असतात. नाव सी, डू यू नो अबाउट दिस. तर हा जो पार्ट आहे तर तो रिड्यूस्ड आहे. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फ्यूजेस दॅट आर यूज्ड इन आवर डेली लाईफमध्ये. आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईपचे फ्यूजेस जे आहेत तर ते वापरले जातात. सो हिअर इन दिस डायग्राम दॅट इज शोन. So we stop here. Solver examples are here. Next point is the solver examples that is given here.